त्यांच्या आई या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत आणि योगेश टियेकर यांचा विजय झाल्यानंतर त्या भावूक झाल्यात। पक्षाने आमच्या चांगला निर्णय घेतला आणि त्याला सक्सेस करून दाखवलं। पक्षाचा आभार। आणि त्याने खूप म्हणजे युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना कृषीचा अध्यक्ष पण त्याने खूप। तर भाजपचे उमेदवार योगेश टियेकर यांचा विजय झालेला आहे। त्यांच्या आईने ही प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे आणि अत्यंत भावूक झालेले आहेत त्यांच्या आई। अमित गोरखेंना 22 मतं मिळाली आहेत। विजयासाठी एका मताची गरज त्यांना आहे। तर सातत्याने इकडे आकडे आपण बदलताना पाहतोय। कोण जिंकणार याकडे लक्ष असेल। योगेश टियेकर यांनी पहिलं खातं उघडलं आणि ते विजयी झाले। तर मिलिंद नार्वेकर हे 17 वरच आता अडकलेले आहेत। ठाकरे गटाचे 15 आमदार आणि त्यानंतर 2 माकप आणि इतर एक अपक्ष हे आता ठाकरेंकडे आहेत। मात्र पुढे त्यांना 6 मतांची आवश्यकता आहे। ही मतं कशी करण्यात आलेली आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यावर मिलिंद नार्वेकर यांचा विजय अवलंबून असणार आहे। एक नजर आकडेवारीवर टाकूया। योगेश टियेकर हे विजयी झालेले आहेत। परिणय फुके 18 मतांनी आता आहेत, तर पंकजा मुंडे यांनाही 18 मतं मिळाली। सदाभाऊ खोत यांना आता 10 मतं, राजेश विटेकर यांना 21 मतं मिळाली, तर शिवाजीराव गर्जे यांना 20 मतं, भावना गवळी यांना मात्र 10च मतं मिळाली आहेत आणि कृपाल तुमाने यांना आतापर्यंत 16 मतं मिळालेली आहेत। मिलिंद नार्वेकर हे काँग्रेस आणि पवार गटावर अवलंबून असणार आहेत। मिलिंद नार्वेकरांना 17 मतं मिळाली आहेत। पुढची 6 मतं त्यांना अत्यंत आवश्यक असणार आहेत। पंकजा मुंडे यांना जिंकण्यासाठी आता 5 मतांची गरज आहे, तर नार्वेकरांना जिंकण्यासाठी 6 मतांची गरज असेल। तर मिलिंद नार्वेकर यांना ही 6 मतं कुठून मिळणार हे पाहणं महत्त्वाचं